जाऊया ना नाटकाला? पण आधी बायोमेट्रिक्स. बायोमेट्रिक्स विसरलात की काय? अहो जायचंय आपल्याला. अगं मालू, हे बघा तुम्ही आता नाही वगैरे काही म्हणू नका. हा हे बघ. नाही नाही, तुम्ही ना आज फक्त हो म्हणा आणि चला. मग तुम्ही पुढे जे काय म्हणाल ना ते मी करायला तयार आहे. पण मला हे पटत नाही. माझ्यासाठी करा ना. एवढा हट्ट का तुझा? तुला माहितीये मला यायचं नाहीये. मी हजारदा सांगितलंय तुला, तू जाऊन ये, मी नानीकडे राहतो. तुझ्या बरोबर माझी वरात कशाला हवी आहे तुला? बरं ठीक आहे, ओके, मी येतो. पण हे शेवटचा. हा, आणि पासपोर्ट मिळाला म्हणजे मी तुझ्या लेकाकडे येईनच असं नाही, हे तू मनात पक्क ठेव. कुठे गेली होती न सांगता? दळणाला. आम्हाला काय मूर्ख समजतेस काय? म्हातारपणामुळे मी मंद झाले, बंद नाही झालेली. दळणाला गेली होती. डबा कुठे? अहो दळण टाकायला गेले होते मी. आणलं का मग? अहो लय नंबर होते, म्हणलं 2 तास तरी लागतील. आता एवढा वेळ मी तिथे थांबले असते तर तुम्ही वरडला असता ना माझ्यावर. मला काय वेळ लागला ओरडायला? काय माहिती, मला उलट उत्तर देते. हे शिकवलं तुला तुझ्या आईनं. पगार कापून टाकीन तुझा मी, लक्षात ठेव. तुला करायचं तर नीट काम कर, नाहीतर चालायला लाग आमच्या घरात ना. नानी ती गेली तर घरातली कामं कोण करणार आहे? माली करेल. आम्हाला गरज नाहीये तुझी, जा तिकडे. नानी तुम्हाला टीव्ही बघायचा नाही का आज? आज काय टीव्हीवर कार्यक्रम नाहीये. मग बरोबर आहे. काय बरोबर? काय काय बरोबर आहे? मला ना लय काम आहेत बर का, पिडू नका मला. अगे तू पिडतेस मला? मी म्हाताऱ्या माणसाशी वाटेल तशी बोलते. पुढच्या जन्मी नरकात जाशील, माझा शाप आहे तुला. शिव्या शाप देऊ नका, काम सोडून जाईन नाही तर मी. नानी थांब, तू आधी कामाला जा. बघा कसं त्यांचं चालू. धमक्या देते मला. तू नाही तर काय 56 बायका आणून उभ्या करीन घरामध्ये मी. कुठून म्हणे? कुठून करणार आहे? दमले ग दमले. काय ऊन आहे बाहेर. हो ना. बस बस बस, घे पाणी घे. आई ग हिला कामावरनं काढून टाक. आता काय झालं? मला वाटेल तशी बोलते. लहान बघत नाही, मोठं बघत नाही, उलट उत्तर देते मला. विचार. थांब जरा. अगं आई, पासपोर्टचं काय झालं? झालं बाई. झालं? हो. बाबा कुठे आहेत? येते. काय नुसती चिडचिड 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 चालू होते तिकडे. या काउंटरवरनं त्या काउंटरवर, त्या काउंटरवरनं ह्या काउंटरवर. काय तर त्यांचा अंगठाच येईना त्या मशीनवर. बापरे. मग काय सिनियर सिटीजन म्हणून समजून घेतलं त्या अधिकाऱ्याने यांना. चला म्हणजे झालं ना. आता दिनूला कळवून टाकते. मोठी लढाई जिंकली बाई मी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
बस खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.